यावेळेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. चिमाजी वॉरियर्स आणि व्हीएस लेजंड्स या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेला सामना आपण पाहतो. इथे लाऊड अपील केली गेली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी पाहायला मिळाला. जिथे निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळाले. एका चेंडूचा खेळ समाप्त, जिथे धाव संख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 1 धाव. यावेळेचा बॉल कट केला गेला, गॅप मध्ये चालला. या चेंडूवरती आली आहे 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धाव संख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 चेंडू अखेरीज. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने सार्थ पाटीलने खेळून काढला. सार्थ पाटील एक असं नाव आहे की ज्याने सद्य स्थितीला या विभागामध्ये सार्थ पाटील या नावाची दखल प्रत्येक संघाने घेतली आहे. जिथे चांगला खेळ सार्थ पाटीलच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला सातत्याने मागच्या 1 वर्षापासून. रोहन आणि सार्थ पाटील ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा बॉल बॅकफुटला येत असताना कट केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळाल्यात. या चेंडूवरती आली 1 धाव. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 4 धावा एकंदरीत चिमाजी वॉरियर्स संघ धाव संख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे थोडीशी मिसफील्ड झाली आहे. रनआउटची संधी तू की मी की तू मध्ये थांबवलं गेलंय. दुसरा षटक. एका षटकाखेरी 4 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. प्रीत कवळीला गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलं. यावेळेचा बॉल बॅकफुटला येत असताना खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळाल्यात. रोहन म्हात्रे आणि सार्थ पाटील ही जोडी ओपनिंग पेअर म्हणून टीम चिमाजी वॉरियर्स संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आले. जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला टॉप 4 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि तुम्हाला विजय प्रस्थापित करावा लागेल, तोही मोठ्या धावसंख्येने. यावेळेचा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल लाईन खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा इथे केला गेलाय पंचांच्या मार्फत. प्रीत कवळीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. सार्थ पाटील त्याच्या समोर आहे. 2 यंगस्टर या विभागातील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी सातत्याने प्रभावित केलंय. मागच्या 1-1.5 वर्षापासून दोन्ही खेळाडूंचा खेळ चांगला बहरला. तसेच सिनियर खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. रोहन म्हात्रे सर. यावेळेचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज. चेंडू स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना या चेंडूवरती आपण पाहिलं. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेलेला. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न पहा. 2 वेळेला क्षेत्ररक्षकाकडून फंबल आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने स्लो खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 10 धावा या चेंडूवरती आल्या. 2 दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं धाव संख्या जाऊन पोहोचती आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 12 धावा स्कोर कार्ड वरती. जिथे प्रीत कवळीला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो. यावेळेचा बॉल बॅट खाली होता, त्याला मात्र
चेंडूला सरळ सीमारेषा पार धाडलाय. बॅटर रोहन म्हात्रे यांच्या बॅटमधून आलाय ABPL चौकार. धन्यवाद जे VS लेजंड्सचा विचार करता संपूर्ण संघाचं स्क्वॉड पाहिलं. 12 खेळाडू स्क्वॉड मध्ये आर्यन पाटील, अजिंक्य पाटील, प्रतीक पाटील, प्रीत कवळी, आयुष पाटील, राज राऊत, श्रियान पाटील, स्मित पाटील, नील वर्तक, देवेंद्र कवळी, विदीप वर्तक आणि अमेय म्हात्रे असा स्क्वॉड या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. जिथे त्यांच्या अगेन्स्ट खेळत असलेला संघ चिमाजी वॉरियर्स संघ, या संघाबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. हे षटक झाल्यानंतर यावेळेचा बॉल बॅकफुटला येत असताना क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली एक धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धाव संख्या जाऊन पोहोचते एकंदरीत स्कोर कार्ड वरती 17 वरती. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन खेळला. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. अजून एका विकेटचं पदम. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. फत्ता करतो गुल हो हो तो फत्ता करतो गुल बाबर. न्यू बॅटर हार्दिक वर्तक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. यावेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती. चेंडू पिकअप करता आला नाही. चेंडू हातामध्ये घेतला नाही. मात्र विकेट्स इथे ब्रोकन केल्या गेल्यात. एक धाव आली या चेंडूवरती. पहा चेंडू हाताला लागल्यानंतर निसटून गेला आणि आर्यन पाटील यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. या चेंडूवरती आली एक. एकीने धाव संख्या 18 वरती जाऊन पोहोचतीये. 1 विकेट 1 सद्यस्थिती या षटकाची आपण पाहतोय. यावेळेस सार्थ पाटीलने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. पंच या चेंडूवरती धावा किती आहेत? 1 धाव. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन पाटीलला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय, जिथे आर्यन पाटीलने आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. यावेळेचा बॉल लाईन खरा पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठा मासा गळाला. खेळी संपुष्टात आली आहे. सार्थ पाटील मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर साहस पाटील दाखल झालेत. यावेळेचा बॉल फुल टॉस त्याला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. विकेटचं पतन इथे पाहायला मिळालंय. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत जरूर आहे. फुल टॉस होता, त्याला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा मोह फलंदाजांना आवरता आला नाहीये आणि विकेटचं पतन इथे पाहायला मिळतंय. चला मित्रांनो, सर आपण रोडवरती ऍक्टिवाची लाईट चालू आहे, प्लीज बंद करा. खेळताना खेळाडूला प्रॉब्लेम होतो. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 धावा. न्यू बॅटर दैदीप वर्तक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल रॅपिड फटका पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आला दैदीप वर्तक स्वतः कर्णधार यांच्या बॅटमधून. ABPL चौकार. एकंदरीत चिमाजी वॉरियर्स संघाचा विचार करता 11 खेळाडूंचा स्क्वॉड, ज्यामध्ये स्वतः कर्णधार दैदीप वर्तक आपल्याला पाहायला मिळालेत. रोहन म्हात्रे, तसेच हार्दिक वर्तक, रोहन पाटील, परेश वर्तक. धावसंख्या 25 झाली आहे. सिद्धेश वर्तक, सार्थ पाटील, साहस पाटील, मंगल्य कवळी, जागृत चुरी आणि स्वर पाटील
हे 11 खेळाडू या चिमाजी वॉरियर्स संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि मस्ट विन मॅच सध्या आपण पाहतो चिमाजी वॉरियर्स संघाला सामना जिंकायचा आहे, पण तो मोठ्या धावसंख्येच्या फरकाने जिंकायचा आहे. शेवटचं षटक, पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. साहस पाटील यांचा खेळ समाप्त. डीजे एक मिनिट डीजे. पंच या चेंडूवरती डिसिजन कळवायचा आहे आपला. स्क्वेअर लेग पंच आयुष वर्तक डिसिजन कळवायचा आहे. नो बॉलचा इशारा. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेट मिळाली. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने, सलगचा दुसरा चौकार. स्वतः कर्णधार दैदीप वर्तक खांद्यावरती संघाची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आतापर्यंत 3 चेंडू फेस केल्यात, ज्यामध्ये 2 त्यांच्या चौकार बॅटमधून आल्यात. धावसंख्या एकंदरीत विचार केला 30 वरती जाऊन पोहोचते. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल बॅटची इनर एज लागत असताना एक आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहन पाटील यांना आपण स्ट्रायकिंग एंडला पाहूयात. तर इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती यावेळेचा चेंडू आर्यन पाटील चेंडू जवळ होता. बेसिक क्रिकेट इथे खरा पाहायला मिळाला क्षेत्र गोलंदाजाच्या मार्फत. जिथे यष्ट्यांच्या पुढे उभे होते, यष्ट्यांच्या मागे उभे असते तर रनआउटची संधी जरूर निर्माण झाली असती. यावेळेचा बॉल दैदीप वर्तक यांच्यासाठी व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. पुढचा चेंडू 33 वरती धावसंख्या. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण. रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वा विकेट मैदानाच्या बाहेर. स्वतः कर्णधार दैदीप वर्तक यांचा खेळ समाप्त. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. संख्या 33 झाली आहे. शेवटचा चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, षटक समाप्त झालाय. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत जाऊन पोहोचते टोटल 33. विजयासाठी टीम व्हीएस लेजंड संघाला 34 आवश्यकता. चला, रॉयल स्वान्स आणि वाडवळ वॉरियर्स दोन्ही संघ तयार राहायचे. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. चला, वाडवळ वॉरियर्स संघ कर्णधार या. चला, स्पीडअप करा. वाडवळ वॉरियर्स संघ कर्णधार. चला, आपण पाहतो राईट क्लिकचे ओनर मान्य श्री दीपेशजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉल कोण करताय? माहिती आहे ना, राईट क्लिक केला गेला आणि राईट क्लिक आला. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू झाली आहे, जास्त आपण बोलत नाही आहोत. यानंतरची होणारी मॅच वाडवळ वॉरियर्स. चला, मी विनंती करतो मान्य श्री राजेशजी वर्तक साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. पहा इथे फेकी खराब पाहायला मिळाली आहे. जिथे हळू फेकी पाहिजे होती तिथे वेगवान फेकी केली गेली आणि या चेंडूवरती आल्यात 2 धावा. धावसंख्या एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळला गेला. या चेंडूवर देखील आली एक. दैदीप वर्तक यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पहिला चेंडूवरती विकेट मिळवली होती. तदनंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 3 मध्ये 2 त्यांनी खर्च केल्यात. यावेळेचा बॉल रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. रनआउटची संधी इथे अपील उचलून धरली आहे. आर्यन पाटीलचा खेळ समाप्त. दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर टीम VS लेजंड संघाचा. यावेळेचा चेंडू केवळ दिशा दिली या चेंडूला. पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. एक आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेला. नो बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आले 1 धाव. एक आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एकंदरीत धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल लाईन खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. 7 धावा. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जात आहेत. तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 8 वरती जाऊन पोहोचतंय. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 26 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. तिथे सार्थ पाटीलला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. या चेंडूवरती देखील आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय आता 15 मध्ये 25 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. निर्धाव चेंडूची ते सांगता पाहतो. निर्धाव चेंडूसह कोणती धाव नाहीये या चेंडूवरती. 14 मध्ये आता 25 बनवायच्या आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. सार्थ पाटीलला पण तिथे पाहतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला येत असताना यावेळेस खेळ समाप्त झाला. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले.
आगाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान वादळा परी फटके चेंडू सीमे पार AVPL आगाशी वाडवल प्रीमियर लीग AVPL चषकाला जोशात या AVPL यावेळेसचा बॉल बॅकफुटला येऊन कट करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला बॅटर नेम कळू द्या. यावेळेसचा बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेत. यावेळेसचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. 11 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहा एका हाताने थांबवलं गेलं. आयुष पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आहे असं पाहतोय. हॅलो यावेळेसचा चेंडू देखील पहा मागच्या सामन्यामध्ये देखील हेच केलं गेलं होतं आणि यावेळेस देखील सुरुवात झाली आहे निर्धाव चेंडूसह. 9 मध्ये आता 23 ची आवश्यकता. 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. यावेळेसचा बॉल चेंडू सरळ सीमा रेषा पार. अजून एका विकेटचं बदल इथे पाहायला मिळत आहे. चौथ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय. 8 मध्ये आता 23 ची आवश्यकता. मजबूत स्थितीमध्ये आपल्याला टीम चिमाजी वॉरियर्स संघ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर प्रीत कवळीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेचा बॉल देखील पहा मॅजिकल डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू अगदी कुठे निघून चाललाय फलंदाजांना कळत नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ असेल आणि विजयासाठी अजून 23 ची आवश्यकता. अगदी मजबूत स्थितीमध्ये टीम चिमाजी वॉरियर्सचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूवरती आली आहे केवळ एक धाव. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. मोठ्या फरकाने सामना जिंकायचा होता टीम चिमाजी वॉरियर्स संघाला आणि तो मोठ्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न आणि आता विश्वास पाहायला मिळतोय टीम चिमाजी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. जिथे आतापर्यंत 3 मध्ये केवळ 12 खर्च केल्यात. मागच्या षटकाचा विचार करता रोहन पाटील यांनी केवळ 2 धावांचा षटक हाताळला. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. केवळ 2 धावा आणि 1 विकेट त्यांच्या नावावरती राहिली आहे. शेवटचं षटक परेश यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. चला टीम ओनर यांच्याकडून पारितोषिक आलं मेडन षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू पहा. पहिला चेंडू बॅट आधी निघून गेली आहे. चेंडू नंतर आलाय. निर्धाव चेंडूसह सुरुवात केली आहे. उर्वरित चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये 5 बनवायच्या धावसंख्या एकंदरीत. यावेळेसचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 7 पाटील चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. चार चेंडू आणि 21 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल चेंडू चाललाय सरळ मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 5 चं पतन आणि टीम चिमाजी वॉरियर्स संघाच्या मार्फत टाळ्या शिट्ट्यांचा आवाज एकदा पाहायला मिळतोय. जिथे 3 मध्ये आता 21 ची आवश्यकता. मोठा फरक राखून जिंकायचं होतं आणि तो मोठा फरक शेवटच्या 2 गोलंदाज आणि पहिल्या 2 गोलंदाजांनी हाताळला. जिथे दैदीप यांनी पहिलं षटक हाताळलं केवळ 4 धावांचं. जागृत यांचं षटक 6 धावा. त्यानंतर 2 धावा रोहन पाटील
आणि हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं. या चेंडूवर नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत पाहायला मिळतोय. 3 मध्ये आता 19 आवश्यकता. यावेळेचा बॉल चेंडू सरळ पकडला झेल आणि संपला. बॅटर प्रीत कवळीचा खेळ. अजून एका विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्मिथ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू विजयासाठी 19 आवश्यकता. यावेळेचा बॉल सरळ पकडला झेल संपलाय. स्मिथ पाटीलचा देखील खेळ. चला संघाचे मालक भूषणजी वर्तक यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर या चेंडूवरती विकेट मिळाली हॅट्रिक बॉल आहे तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाज परेश यांच्यासाठी. 1 चेंडू आणि 19 आवश्यकता. हॅट्रिक बॉल. यावेळेचा चेंडू सावध पवित्रा रनआउटची संधी आणि इथून पुढे चिमाजी वॉरियर्स संघ विजय प्राप्त करत असताना 17 धावांनी एक मोठा विजय चिमाजी वॉरियर्स संघाचा पाहायला मिळालाय. चला रोहन पाटील या प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड. काय खेळ राहिलाय फलंदाजी करत असताना. महत्वपूर्ण षटक राहिलं. केवळ 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांच्या नावावरती राहिली. रोहन पाटील ठरलेत या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. चला मी विनंती करतो मान्य श्री राजेशजी वर्तक साहेब आपल्या शुभ हस्ते इथे रोहन पाटील यांना प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा.